नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VGS स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मोस्ट डिमांडेबल जी आन्सर रायटिंगची बॅच होती की जी PSI ऑप्शनलशी संबंधित होती, तर ते आपण फायनली लॉन्च केली आहे. PSI स्पार्क या नावाने, स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स असेसमेंट अँड रँकिंग. PSIRचा जो संपूर्ण सिलेबस आहे, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या वैकल्पिक विषयाचा संपूर्ण सिलेबस, म्हणजे पेपर 1 मधले सेक्शन ए मधले 10 टॉपिक, सेक्शन बी मधले 11 टॉपिक, पेपर 2 मधले सेक्शन ए मधले 11 टॉपिक आणि सेक्शन बी मधले 8 टॉपिक, अशा सर्व अभ्यास घटकांवरती आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण असणारी ही टेस्ट सिरीज किंवा उत्तरलेखनाची बॅच जी आहे, तर ते आपण 1 एप्रिल 2025 पासून सुरू करतोय. त्याची ॲडमिशन प्रोसेस आत्ता सुरू झालेली आहे. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. लिमिटेड सीट्स ठेवतोय की जेणेकरून प्रत्येकाबरोबर 1 to 1 डिस्कस करता आलं पाहिजे. त्यांचे डाऊट्स, त्यांचे क्वेश्चन्स, त्यांच्या शंकांचं निरसन करता आलं पाहिजे. म्हणून लिमिटेड सीटच ठेवणार आहे आणि त्या लिमिटेड लोकात अनलिमिटेड साहित्य किंवा अनलिमिटेड इन्फॉर्मेशन, डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या PSI स्पार्कमधून आपण तो प्रयत्न करणार आहे. 2025साठी जे राज्यसेवेचे मेन्स देतील त्यांच्यासाठी ही बॅच एक माइलस्टोनचा टप्पा ठरणार आहे किंवा तुम्हाला या बॅचचा नक्कीच फायदा होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमातून सुद्धा ही जी उत्तरलेखनाची बॅच आहे, तर ती तुम्हाला आपण उपलब्ध करून देतो आहे. तर त्या बॅचचं जे काही मॉड्यूल आहे, तर त्या मॉड्यूलची माहिती आज मी या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडक्यात आपण बॅचबद्दल माहिती जी आहे तर ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्हालाही लक्षात येईल की बॅचमध्ये आपण करणार काय आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅचचे वैशिष्ट्य जर का पाहिली आपण, तर विकली टार्गेट्स या तत्वावर आधारित बॅचची रचना आहे. संपूर्ण बॅच तुमच्या वेळेच्या सदुपयोगासाठी ऑनलाईन स्वरूपातच असेल. ऑनलाईन म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न दिले जातील, एक टाईम स्लॉट दिला जाईल की या दिवसात तुम्ही प्रश्न ते लिहायचे आहेत आणि ते सबमिट करायचे आहेत. म्हणजे सपोज तुम्हाला आज प्रश्न दिले, तर आज तुम्ही ते प्रश्न लिहायला घ्या. 5 वाजता तुम्हाला प्रश्न दिले जातील. उद्या दिवसभरात तुम्ही ते प्रश्न लिहायचे आणि उद्या 5 वाजायच्या आत त्याचा फोटो काढून PDF कन्वर्ट करून ते आम्हाला सेंड करायचे. ते चेक केले जातील आणि त्याच्यावरती तुम्हाला योग्य तो फीडबॅक दिला जाईल. हे असं ऑनलाईन स्वरूप असेल. चर्चा जे असेल, आवश्यकता वाटली तर चर्चा केली जाईल. जर का सोपे प्रश्न असतील तर त्याचे तुम्हाला ॲक्च्युअल उत्तर माहीतच असतील, त्याच्यामुळे सोप्या प्रश्नावरती चर्चा केली जाणार नाही. जिथं गरज आहे आवश्यकतेनुसार चर्चेचं किंवा डाऊट क्लिअरिंगचे वेगळे सेशन असतील. बघा, चर्चेची गरज आवश्यकतेनुसार का म्हणतोय, कारण ही 1 to 1 पर्सनल मेंटरशिप बॅच आहे. तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिक्सवरती, पर्टिक्युलर प्रश्नांवरती काही डाऊट्स असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला फोन करून किंवा मेसेज करून विचारू शकता. त्याच्यामुळे चर्चेची गरज भासणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर उपलब्ध आहोत. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट. तिसरा पॉईंट आहे, वैकल्पिक विषयातील प्रत्येक अभ्यास घटकाचा अंतर्भाव आणि भरपूर सराव प्रश्न असतील. ते तुम्हाला खाली स्ट्रक्चरमध्ये दिसेलच. पेपर 1 मधले 21 घटक आणि पेपर 2 मधले 19 घटक, अशा जवळजवळ 40 घटकांचा समावेश जो आहे PSI ऑप्शनलमधल्या या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला करण्यात आल्याचा दिसेल. याशिवाय UPSC CEC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरिक सेवा मुख्य परीक्षा जी आहे, त्याच्यातले जे PYQs आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर त्याच्यावरती आधारित MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा दृष्टिकोन समोर ठेवूनच प्रत्येक प्रश्नांची रचना केली जाईल. त्याच्यामुळं UPSCचा बेस पकडून प्रश्नांची रचना केल्यामुळं तुम्हाला तेवढ्या ताकदीची उत्तरं लिहिता येईल. बघा, आयोग म्हणजे MPSC UPSCचे ॲज इट इज प्रश्न जर कॉपी पेस्ट करणार नाही, कारण UPSCने 2013 पासून हा पॅटर्न स्वीकारलेला आहे. म्हणजे UPSCचे 13 ते 16चे क्वेश्चन पाहिले तर ते खूप इझी पॅटर्नमधले आहेत किंवा खूप ते म्हणजे सोप्या पद्धतीतले आहेत. त्याच्यामुळे MPSCचा पहिलंच वर्ष आहे, त्याच्यामुळे MPSCचे प्रश्नांची लेवल ही नक्कीच सोप्या पद्धतीची असेल आणि त्याच्यावरतीच डिझायनिंग केलं जाईल. परंतु त्याचा आधार जो बेस आहे तो मात्र UPSCचा असेल. NCERT असेल, YCMOU असेल, IGNOU यासह मूलभूत ही जी पुस्तकं आहेत ती मूलभूत पुस्तकं आणि इतर जे दर्जेदार संदर्भ ग्रंथ आहेत किंवा संदर्भ पुस्तकं आहेत याच्यावरती आधारित प्रश्नांची रचना केली जाईल. NCERTच्या फ्री लेक्चर सिरीज सुरू आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. स्टेट बोर्डसुद्धा आपण शिकवलं आहे. IRची सिरीजसुद्धा सुरू आहे. याच्यानंतर मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाचा पेपर 2 जो आहे की जो पॉलिटी आणि गव्हर्नन्स आहे, त्याच्यातला समान असणाऱ्या 50% जास्त अभ्यासक्रमाचा समावेश जो आहे तर या PSIमध्ये होणार आहे. म्हणजे तुमचे एका वेळेला 2 टॉपिक कव्हर्स होतील. एक ऑप्शनलचा पेपर तुमचा पूर्णपणे कव्हर होईल आणि GS2 जो आहे
तर जिथं पॉलिटीला किंवा PSIRला ओव्हरलॅप करतोय तर तो सगळा सिलेबस इथं तुमचा कव्हर होईल. तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांचा सहभाग आणि त्यांच्याकडूनच मूल्यांकन केलं जाईल, त्याच्यामुळे काही डाऊटच नाही आहे. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार मराठी माध्यमातून नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. नोट्स इन द सेन्स आपण जे काही लेक्चर्स यूट्यूबला फ्रीमध्ये शिकवतोय किंवा घेतोय तर त्या लेक्चरच्या, उदाहरणार्थ भारताच्या संविधानाची जी सिरीज चालू आहे तर त्याच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. इंडियन पॉलिटीच्या ज्या NCERT आहेत 11वी आणि 12वीच्या त्याच्या नोट्स बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील, की जी लेक्चर्स आहेत त्याच्याच नोट्स दिल्या जातील. म्हणजे तुम्ही म्हणाल की मग PSIRचं मटेरियल द्या, टेस्ट सिरीजमध्ये ते मटेरियल कसं काय प्रोव्हाइड करता येईल. ओके, जिथं गरज आहे जे आपल्याकडे मटेरियल आहे अवेलेबल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. याशिवाय आवश्यकतेनुसार शंका निरसन आणि चर्चासत्रासोबतच पर्सनल मेंटरशिप ही उपलब्ध आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अगदी 1 to 1 पर्सनल मेंटरशिप जे आहे तर ते तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. आणि मुख्य परीक्षेतील जे इतर पेपर आहेत तर त्याच्यासाठी जे लेक्चर जे आहेत तर ते तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती मोफत पाहायला मिळतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही बॅच कधीपासून सुरू होणार तर 1 एप्रिल 2025 पासून या बॅचची जी आहे तर ती सुरुवात होते, शुभारंभ होतोय. याच्यासाठी कमीत कमी फी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण जर का तुमचे 40 टॉपिक आणि 500 मार्क कव्हर करायचे असतील तर नक्कीच थोडीशी फी पाहिजे, कारण चेक करून द्यायचं आहे. 6,900 रुपये एवढी फी आहे. बाहेरचे जे लोक फी घेतात तर त्याच्यापेक्षा नक्कीच ही फी कमी आहे. म्हणजे मी मागच बऱ्याचशा जणांना म्हटलं होतं बाहेर जेवढी फी असेल त्याच्यापेक्षा नक्कीच आपली फी जी आहे तर ती कमी असणार आहे. ओके, म्हणजे जवळजवळ हे 200पर्यंत प्रश्न जात आहेत, 40 टॉपिक आहेत आणि 500 मार्क आहेत. ओके, त्याच्या मानानं ही फी जी आहे तर ती खूपच कमी आहे. 6,900 रुपये एवढी जी फी आहे तर ती संपूर्ण बॅचची फी आहे. आणि प्रवेशासाठी तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9665274459. आलं लक्षात. 6,900 रुपये 1 एप्रिलच्या आत ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. 1 एप्रिलपासून ॲक्च्युअल आपली ही बॅच जी आहे तर ती सुरू होणार आहे. याशिवाय बाकीचे जे अपडेट्स असतील तर तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून दिल्या जातील. आता बघा, PSIR पेपर 1 आन्सर रायटिंगचं शेड्यूल कसं असेल. इथं शेड्यूलची माहिती तुम्हाला याच्यासाठी देतोय की इथं जसं शेड्यूल दिलेलं आहे त्याच शेड्यूलप्रमाणे ही आन्सर रायटिंगची बॅच चालू राहील. त्याच्यामध्ये कुठलाही बदल, कोणत्याही स्वरूपाचा बदल केला जाणार नाही, हे आत्ताच मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे आपण जे म्हणतो ना चला सोबत जिंकूया, ती जिंकण्याची लढाई आहे ना ती टाईम बाउंड असायला पाहिजे. ओके, एका वेळेच्या चौकटीत ती बसवली पाहिजे. आणि जर का ती वेळेच्या चौकटीत बसवली तर नक्कीच आपण सोबत जिंकूया. बघा, पहिल्यांदा तुम्हाला काय केलं आहे, उत्तर लेखनासाठी समाविष्ट अभ्यास घटक, कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन किंवा उजळणी कधी करायची आहे, प्रश्न कधी दिले जातील, प्रश्नांची संख्या किती असेल, उत्तरं कधी जमा करायची आहे आणि आवश्यकतेनुसार चर्चा कधी असेल. तर हे सगळं इथं टाईम अगदी डेटनुसार, वेळेनुसार दिलेलं आहे. पहिला टॉपिक असेल आपला पेपर 1 मधला राजकीय सिद्धांत, त्याच्यामध्ये अर्थ आणि दृष्टिकोन, त्याचबरोबर राज्याचे सिद्धांत, उदारमतवादी, नवउदारमतवादी, मार्क्सवादी, बहुलतावादी म्हणजेच प्लुरॅलिस्ट, उत्तर वसाहतीवादी आणि श्रीवादी. ओके, हे 2 महत्त्वाचे टॉपिक जे आहेत हे बुलेट पॉईंट केलेले किंवा डार्क केलेले. तर त्याची उजळणी तुम्ही 1 ते 5 एप्रिलमध्ये करायची आहे. 5 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला प्रश्न दिले जातील, त्याची संख्या असेल 15. आणि 6 एप्रिलला म्हणजे बघा तुम्हाला 20 प्रश्न 3 तासात लिहायचे आहेत आणि 15 प्रश्न मग तुम्ही 1.5 तासातच लिहिले पाहिजेत. ओके, अलग लक्षात. त्याच्यामुळे 15 प्रश्न आहेत आणि 6 एप्रिलला सायंकाळी 5 पर्यंत ते जमा करायचे आहेत. आलं लक्षात. तर असं शेड्यूल आहे. 7 दिवस तुम्हाला अभ्यासाला वेळ दिलेला आहे. हा 3 महिन्याचा शेड्यूल आपण बनवलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरा आठवडा असेल तो पाश्चिमात्य राजकीय विचारधारा, त्याच्यामध्ये प्लेटो, ॲरिस्टॉटल, मॅकियावेली, हॉब्स, लॉक, जेम्स मिल, मार्क्स, ग्राम्सी आणि हॅना अरेंट हे जे 9 पॉलिटिकल थिंकर आहेत, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स. तर त्याचा तुम्हाला अभ्यास 6 ते 12 एप्रिलपर्यंत करायचा आहे. 12 एप्रिलला सायंकाळी प्रश्न दिले जातील, ते 10 प्रश्न असतील आणि 13 एप्रिलला ते तुम्ही सबमिट करायचे आहेत. हा झाला दुसरा आठवडा. त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यात आपण भारतीय राजकीय विचारधारा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला धर्मशास्त्र पाहायचं आहे, अर्थशास्त्र, बौद्ध परंपरा, याशिवाय विचारवंत म्हणून सर सय्यद अहमद खान, श्री अरबिंदो, M.K. गांधी म्हणजेच महात्मा गांधी, डॉक्टर B.R. आंबेडकर आणि M.N. रॉय याचे प्रश्न, याची उजळणी तुम्ही 13 ते 19 एप्रिलपर्यंत करायची आहे. 19 एप्रिलला तुम्हाला संध्याकाळी प्रश्न दिले जातील, 20 एप्रिलला ते सबमिट करायचे आहेत. याच्यानंतर चौथा आठवडा जो असेल तर तो सत्तेची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ पॉवर, राजकीय विचारप्रणाली, पॉलिटिकल आयडियॉलॉजीज, त्याच्यामध्ये वैचारिक धुरीणत्व, विचारप्रणाली आणि अधिमान्यता, उदारमतवाद, समाजवादवाद, मार्क्सवाद, फॅसिझम, गांधीवाद आणि श्रीवाद याची उजळणी जी आहे तर ती 20 ते 26 एप्रिलपर्यंत करायची आहे. 26 एप्रिलला प्रश्न दिले जातील, 27 एप्रिलला ते तुम्ही सबमिट करायचे आहेत PDF फॉर्मॅटमध्ये आणि प्रश्नांची संख्या असेल 20, कारण 2 टॉपिक आहेत महत्त्वाचे टॉपिक आपण तिथं कव्हर करणार आहोत.
त्याच्यानंतर 5वा जो आठवडा असेल तर त्याच्यामध्ये आपण 4 टॉपिक डिस्कस करणार आहोत. न्याय, समानता, हक्क आणि लोकशाही. आत्ताच तुम्हाला सांगतो हे 4 टॉपिक इयत्ता 11वीच्या NCERTमधून अगदी उत्तमपणे सर्वोत्तमपणे कव्हर होत आहेत. हे लक्षात ठेवा. 11वीच्या NCERTचं फ्री लेक्चर सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. ती लेक्चर सिरीज पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. हे जे सगळं सांगितले ते सगळे NCERTमध्ये सांगितले. म्हणजे न्यायामध्ये तुम्हाला जॉन रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत, त्याच्यावरती कम्युनिटेरियन म्हणजे समूहलक्षी टीका कोणत्या कोणत्या आहेत, याशिवाय समानता इक्वॅलिटी, त्याच्यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक समानता, समानता आणि स्वातंत्र्याचा काही संबंध आहे का, सकारात्मक कार्यवाही म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन्स, उदाहरणार्थ रिझर्वेशनसारख्या पॉलिसी समानतेमध्ये कोणती भूमिका पार पाडतात, हे 11वीच्या स्टेट बोर्ड NCERTमध्ये दिले पॉलिटिकल थिअरीच्या. हक्क म्हणजे राईट्स, त्याचा अर्थ आणि सिद्धांत, हक्कांचे निरनिराळे प्रकार आहेत, कायदेशीर हक्क, नॅचरल राईट्स वगैरे, हे सगळं तुम्हाला तिथं विचारलं जाईल. मानवी हक्काची संकल्पना, ह्युमन राईट्सबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. लोकशाहीमध्ये अभिजात आणि आधुनिक सिद्धांत म्हणजे क्लासिकल आणि मॉडर्न थेअरी ज्या आहेत लोकशाहीच्या त्याच्याबद्दल आहे. लोकशाहीचे निरनिराळे प्रारूपे म्हणजे मॉडेल्स, प्रातिनिधिक, सहभागी आणि विमर्शकारी. विमर्शकारी म्हणजे डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी, प्रातिनिधिक म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह आणि सहभागात्मक म्हणजे पार्टिसिपेटरी. तर हे 3 प्रकार आहेत. याच्यावरती आधारित NCERTच्या पुस्तकात चांगली माहिती दिलेली, वाचून घ्या. याचा 4 घटकांचा अभ्यास तुम्ही 23 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 या कालावधीत करायचा आहे. 3 मेला सायंकाळी 5 वाजता प्रश्न दिले जातील आणि 4 मेला सायंकाळी 5 वाजता ते सबमिट करायचे आहेत. आणि 4 मेला जर का गरज पडली तर चर्चा केली जाईल आणि 20 एवढी प्रश्नसंख्या त्याच्यावरती तुम्हाला विचारली जाईल. आलं लक्षात? समजलं? त्याच्यानंतर 6वा आठवडा जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय राष्ट्रवाद येतं का लक्षात, त्याच्याबद्दल जे आहेत तर ते प्रश्न विचारले जातील. हा पेपर 1चा जो आहे तर हा सेक्शन B आहे. ओके, आपण फक्त पेपर 1 आणि 2 असं डिवाईड केले, A आणि B असं सेक्शन काही डिवाईड केलं नाही. 6वा मुद्दा जो आहे तर हा भारतीय राष्ट्रवाद आहे. पेपर 1 मधला सेक्शन B आहे, भारत म्हणजे गव्हर्नमेंट आणि इंडियन पॉलिटिक्स, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. भारतीय राष्ट्रवाद त्याच्यामध्ये तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची राजकीय व्यूहरचना, याशिवाय भारतीय राष्ट्रीय चळवळीवरील दृष्टिकोन याच्याबद्दल प्रश्न विचारले जातील. याची उजळणी तुम्ही या टॉपिकची 4 ते 10 मे 2025 या वेळेत करायचे आहे. 10 मेला सायंकाळी 5 वाजता प्रश्न दिले जातील. प्रश्नांची संख्या 15 असेल आणि ते तुम्ही 11 मेला सायंकाळी 5 वाजता सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा पुढचा टॉपिक त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारा भारतीय राजकारणातील जात, धर्म आणि वांशिकता आणि सामाजिक चळवळी, ह्या 3 टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 7वा आठवडा जो असेल तर तो आपला भारताच्या संविधानाची निर्मिती, भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, संविधानिक संस्था किंवा आयोग, पक्षप्रणाली, हे जे महत्त्वाचे 4 घटक आहेत हे तुम्ही अगदी प्रीला सुद्धा करताय तर त्या 4 घटकांवरती आधारित प्रश्न असणार आहेत. या 4 घटकाचं रिव्हिजन तुम्ही 11 ते 17 मे या 7 दिवसात करायचं आहे. 17 मेला तुम्हाला प्रश्न दिले जातील आणि 18 मेला सायंकाळी 5 वाजता तुम्ही ते सबमिट करायचे आहेत. आणि प्रश्नांची संख्या असेल या टॉपिकवरती 15. आता बघा, या टॉपिकवरती प्रश्नांची संख्या का कमी घेतली आहे, कारण हे तुम्ही दररोज करताय. ह्याच्यावरती जेवढे प्रश्न जास्त विचारले तेवढं कमीच आहे. ओके, संविधानाची निर्मिती कशी झाली आपल्याला माहीत आहे, आपण प्रीला अभ्यासले. ठळक वैशिष्ट्ये हे माहीत आहेत, संस्था आणि आयोग हे माहीत आहे. पक्षप्रणाली याच्यावरती थोडासा आपण भर देऊ, परंतु ज्यांनी MPSC मेन्स दिली आहे तर त्यांनी हे सुद्धा इथं प्रश्न सोडवलेले आहेत. ओके, असा हा आपला 7वा आठवडा असेल. त्याच्यानंतर 8वा जो आठवडा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला संघ, राज्य आणि राज्य शासनाची प्रमुख अंग म्हणजे संघ राज्य सरकारचे प्रमुख अंग, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ, आणि राज्य शासनाचे प्रमुख अंग, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि उच्च न्यायालय. बरोबर. तळागाळातील लोकशाही म्हणजे 73 आणि 74 घटना दुरुस्ती, संघ राज्यवाद म्हणजे फेडरलिझम, नियोजन आणि आर्थिक विकास, त्याच्यामध्ये नेहरूवादी आणि गांधीवादी नियोजनाचा दृष्टिकोन, त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातील. या 4 टॉपिकची उजळणी जी आहे तर तुम्ही 18 ते 24 मे 2025 या 7 दिवसात ही उजळणी करायची आहे. 24 मेला तुम्हाला सायंकाळी 5 वाजता प्रश्न दिले जातील आणि ते तुम्ही 25 मेला सायंकाळी 5 वाजता सबमिट करायचे आहेत. ओके, हा झाला 8वा आठवडा. त्याच्यानंतर हा पेपर 1 या ठिकाणी कंप्लीट झाला. त्याच्यानंतर पेपर 2चं जे शेड्यूल आहे, ओके, याच्यामध्ये IRचा जास्त टॉपिक जे आहेत तर ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशन याचा हा पेपर 2 आहे. याचंसुद्धा आपण अगदी असंच आठवड्यानुसार, वेळेनुसार, डेटनुसार डिवायडेशन केलेलं आहे, विभागणी केलेली आहे. पहिला जो आठवडा सुरू होतोय तर तो 25 मेला सुरू होतोय. त्याच्यामध्ये तुलनात्मक राज्यशास्त्र, तुलनात्मक परिप्रेक्ष्यामधील राज्य आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील दृष्टिकोन, हे 3 महत्त्वाचे पहिले टॉपिक्स आहेत. याची उजळणी तुम्ही 25 ते 31 मे 2025ला
करायचे आहे या 7 दिवसात. 31 मेला तुम्हाला प्रश्न दिले जातील आणि 1 जून 2025 सायंकाळी 5 पर्यंत ते तुम्ही सबमिट करायचे आहेत. आणि या 3 टॉपिकवरती तुम्हाला 20 प्रश्न दिले जातील. दॅट्स इट. आलं लक्षात? कारण हा टॉपिक जरा थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे प्रश्नांची संख्या जी आहे तर ती तुम्ही आपण इथं तुम्हाला वाढवलेली दिसेल. तुलनात्मक राज्यशास्त्र म्हणजे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, तुलनात्मक परिप्रेक्ष्यातील राज्य येते का लक्षात? म्हणजे स्टेट इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील दृष्टिकोन येते. हे जे 3 महत्त्वाचे टॉपिक आहेत याच्यावरती 20 प्रश्न 25 ते 31 मध्ये अभ्यास करून 1 जूनला ते तुम्ही सबमिट करायचे आहेत. दुसरा जो आठवडा आहे पेपर 2 साठीचा, तर हा जरी टॉपिक तुम्हाला महत्त्वाचा वाटत असला तर ॲक्च्युली तो नाही आहे. बघा, याच्यामध्ये प्रतिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण म्हणजे रिप्रेझेंटेशन आणि पार्टिसिपेटरी पॉलिटिक्स याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून एक टॉपिक आहे, अजून 3 टॉपिक आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रमुख संकल्पना, त्याच्यामध्ये राष्ट्रीय हित, नॅशनल इंटरेस्ट, सुरक्षा आणि सत्ता, सिक्युरिटी अँड पॉवर, सत्ता संतुलन म्हणजे चेक्स अँड बॅलन्स, प्ररोधन म्हणजे डेटरन्स, राष्ट्रातीत कर्ते, सामूहिक सुरक्षा, जागतिक भांडवलवादी अर्थशास्त्र आणि जागतिकीकरण. त्याच्यानंतर बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय सुव्यवस्था, ओके, चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल सिस्टीम, त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये 3 सब टॉपिक आहेत, A, B आणि C. ओके, हे 3 टॉपिक जे आहेत तर याचा तुम्हाला अभ्यास 1 ते 7 जून 2025 या 7 दिवसात करायचा आहे. 7 जूनला प्रश्न दिले जातील आणि 8 जूनला सायंकाळी 5 वाजता तुम्ही त्याची उत्तरं सबमिट करायचे आहेत. 20 एवढी प्रश्नांची संख्या असेल. ओके, हा पेपर 2 मधला दुसरा आठवडा. पेपर 2 मधला तिसरा आठवडा जो आहे तर तो तुमचा 8 जूनला सुरू होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची उत्क्रांती, संयुक्त राष्ट्र प्रणाली आणि जागतिक राजकारणाचं जे प्रादेशिकीकरण आहे तर त्याच्याबद्दल. आता याच्यातले जे IRचे जे टॉपिक आहेत इंटरनॅशनल रिलेशनचे, तर ते सर्व टॉपिक जे आहेत तर ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती इंटरनॅशनल रिलेशन किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाची जी फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे तर त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. म्हणजे मी आत्ता जेवढं IRचं सांगतोय तर तेवढं सगळं त्या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर केलेलं आहे. आणि जर का तुम्ही ती लेक्चर सिरीज पाहिली असेल किंवा पाहणार असाल तर तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. म्हणजे जागतिक राजकारणाचं प्रादेशिकीकरण झालं म्हणजे काय, 1990 नंतरची प्रक्रिया आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर म्हणजे राजकारणाचं प्रादेशिकीकरण झालं जागतिक. तर ते कसं झालं, वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांची निर्मिती झाली. तर याची माहिती त्या लेक्चर सिरीजमध्ये दिलेली आहे. ती लेक्चर सिरीज न विसरता पाहून घ्या. ह्या 4 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला 8 ते 14 जूनमध्ये करायचा आहे. 14 जूनला सायंकाळी 5 वाजता प्रश्न दिले जातील आणि ते तुम्ही 15 जूनला सबमिट करायचे आहेत. PDF स्वरूपात, सॉफ्ट कॉपी स्वरूपात सेंड करायचे आहेत. 20 एवढी प्रश्नांची संख्या असेल, कारण टॉपिक मोठे आहेत, महत्त्वाचे आहेत. प्रश्नांची संख्यासुद्धा इथं तुम्हाला वाढलेली दिसेल. पेपर 2 मधला त्याच्यामध्ये अजून एक विषय राहिला, समकालीन जागतिक चिंता विषय म्हणजे लोकशाही आणि मानव. हा सुद्धा टॉपिक तिकडे IRच्या सिरीजमध्ये कव्हर केला आहे, पाहून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरण 4था आठवडा पेपर 2 मधला. त्याच्यामध्ये तुम्हाला परराष्ट्र धोरण निर्धारक, धोरण निर्मिती, निश्चितीच्या संस्था, सातत्याने बदल, विविध टप्प्यांवरील अलिप्तता चळवळीतील भारताचं योगदान, भारताच्या विदेशी धोरणातील अलीकडे झालेला विकास किंवा डेव्हलपमेंट इन इंडियाज फॉरेन पॉलिसी. त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, इराक, पश्चिम आशियातले काही देश, भारताचं स्थान, US, इस्रायलसोबतचा आपले संबंध याच्याबद्दलची चर्चा अगदी ताज्या घडामोडींसह. या 3 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला 15 ते 21 जून 2025 या पिरियडमध्ये करायचा आहे. 21 जूनला सायंकाळी 5 वाजता प्रश्न दिले जातील आणि ते तुम्ही 22 जूनला सबमिट करायचे आहेत. प्रश्नांची संख्या इथं पुन्हा तुम्हाला वाढल्याची दिसते. 20 एवढे प्रश्न तिथं तुम्हाला दिले जातील. 5वा आठवडा जो आहे तर तो भारत आणि दक्षिण आशिया आणि भारत आणि दक्षिण विश्व, दक्षिण आशिया आणि दक्षिण विश्व ह्या 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक सहकार, मुक्त व्यापार क्षेत्र आणि क्षेत्र म्हणून दक्षिण आशिया, भारताच्या पूर्वेकडे पहा धोरण, प्रादेशिक सहकारातील अडथळे, भारत आणि दक्षिण विश्वामध्ये तुम्हाला आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देश त्याच्यासोबतचे आपले संबंध याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जातील. याचा जो अभ्यास आहे तर तुम्ही 22 ते 28 जून 2025 या वेळेत करायचा आहे. 28 जूनला तुम्हाला प्रश्न दिले जातील आणि 29 जूनला तुम्ही त्याची उत्तरं सबमिट करायची आहेत. आणि गरज पडल्यास 29 जूनला किंवा त्याच्या आसपास जे आहे तर ती चर्चा किंवा विश्लेषण तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल किंवा 1-to-1 मेंटॉरशिप असल्यामुळे त्याची काही गरज भासणार नाही याची मला गॅरंटी आहे. ओके, येतंय लक्षात, समजतंय. याच्यानंतर पुढचा जो आठवडा आहे तर त्याच्यामध्ये आपण भारत आणि सत्तेची जागतिक केंद्र, भारत आणि संयुक्त राष्ट्र व्यवस्था, भारत आणि आण्विक प्रश्न या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण तिथं चर्चा करणार आहोत. अशा रीतीनं हा पेपर
कितीमधला 2मधला सेक्शन बी सुद्धा आहे, तर या ठिकाणी संपतोय. तर या 3 घटकांचा अभ्यास तुम्ही 29 जून ते 5 जुलै या वेळेत करायचा आहे. 5 जूनला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला प्रश्न दिले जातील आणि 6 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजता तुम्ही ते सबमिट करायचे आहेत. याचीसुद्धा प्रश्नांची संख्या 20 एवढीच असेल, कारण 3 महत्त्वाचे टॉपिक आहेत. बघा, पेपर 2मधला जो पोर्शन आहे, भाग ए आणि भाग बी, तर याच्यावरती आपण 20 एवढेच प्रश्न घेतलेले आहेत, कारण तो पोर्शन जरा थोडासा मला महत्त्वाचा वाटतो आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त जर का प्रश्न विचारले, कारण हा IRचा जो टॉपिक आहे तर तो थोडासा डायनामिक आहे, बदलणार आहे. याच्यावरती प्रश्नसुद्धा तेवढेच करंट ओरिएंटेड विचारले गेले पाहिजेत, विथ फॅक्च्युअल जो काही डाटा आहे किंवा जे काही सिद्धांत आहे, ज्या काही थेरीज आहेत त्याला गृहीत धरून. तर अशी ही एक आपली आन्सर रायटिंगची बॅच आहे. सिलेबसमधल्या म्हणजे पर्टिक्युलर PSIRच्या प्रत्येक अभ्यास घटकाला टच करणारी, मराठी आणि इंग्लिश माध्यमातून तेवढीच दर्जेदार प्रश्न काढणारी ही पहिली टेस्ट सिरीज आहे. 6,900 रुपये एवढी याची माफक फी आहे. अगदी कमीत कमी फी आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, सहभागी व्हायचं असेल आणि तुमची उत्तरं खरंच तुमचा किती अभ्यास झाला हे जर का चेक करायचं असेल तर याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि या बॅचमध्ये नक्कीच सहभागी व्हा. ज्यांचा PSR ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी ही बॅच एक माइलस्टोन, महत्त्वाचा टप्पा पार पाडणार आहे. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा तुम्ही स्वतः असाल, घरातलं कोणी जर का अभ्यास करत असेल आणि त्यांचा PSR पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हा जर का ऑप्शनलचा सब्जेक्ट असेल तर नक्की हे लेक्चर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही सुद्धा पहा, तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. आणि कोणाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही तुमचे स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्यांना सुद्धा ॲडमिशन करून द्या, कारण शिक्षणासाठी पैसे खर्च केलेले वरती असतं. ओके, येतं लक्षात. अजूनही तुमच्या काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तुम्ही याच्यावरती फोन करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रवेशासाठी तुम्ही याच नंबरवरती फोन किंवा मेसेज करू शकता. टेलिग्रामवरती मेसेज केला तरी चालेल किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल. ओके, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.